माझे नाव श्री सचिन प्रमोद ठाकरे. प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा अंतर्गत प्राथमिक पथक तलावली इथं मी कार्यरत आहे. 102 रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करत असताना आमच्या ड्युटीचे निश्चित तास नाही. आम्हाला 24 तास राबावं लागतं आणि आम्हाला हा कायदा काहीच नव्हता. फक्त आम्हाला आरोग्य विभाग माहीत होता 24/7. तो 24/7 म्हणजे काय, तर हा 24/7 आम्हाला जेव्हा कामगार कायदा आम्हाला भूमिपुत्र एल्गार संघटनेचे आमचे अध्यक्ष सर्वेसर्वा प्रमोद भाऊ यांनी आम्हाला कायदा शिकवला का 24/7 ही सेवा आहे, परंतु प्रत्यक्ष कामाची ड्युटी तुमची 8 तासच आहे. किंवा 108 ड्युटी जी गाडी आहे ॲम्ब्युलन्स त्या 108ला 3 ड्रायव्हर आहेत, म्हणजे 8 ट्रिक 24. त्याप्रमाणे या गाडीला पण 3 ड्रायव्हरची मागणी सरकारकडे आहे. मग तुम्ही 102 वर 24 तास कसं काय राबता? हा कायदा आम्हाला नंतर माहीत झाल्यानंतर आम्ही संघटित झालो आणि भाऊंच्या माध्यमातून आम्ही आज इथे जिल्हा परिषदेवर धडक घड्याळ मोर्चाचं आंदोलन केलं. पण घड्याळ मोर्चाचं आंदोलन केल्यानंतर इथले स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी यांना पत्र देऊन सुद्धा आणि सदर मोर्चाच्या पत्राचं मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांनी सूचना देऊन सुद्धा त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करून त्या आपल्या कार्यालयापासून लांब राहिले आहेत. आम्ही या कार्यालयाचा म्हणजे निषेध करतो, कारण त्यांनी आम्हाला परावृत्त केलेलं आहे आणि आम्हाला सतत वेगळी वागणूक दिलेली आहे. आमच्यात काही वाहन चालकांना कामावरून काढण्याची धमकी देत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही आमच्या कामगारावर तुम्ही अन्याय करून दाखवा आणि त्याचे परिणाम काय होतील ते आम्ही तुम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून दाखवून देऊ. एवढं मी आज बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र एल्गार संघटना.